तर स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये। आणि आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही चाललो फिरायला, कारण आज होती मकर संक्रांतीची सुट्टी, त्यामुळे आज आम्ही चाललो मुल्हेरच्या किल्ल्यावरती फिरायला। तर तुम्ही व्हिडिओ पूर्णच बघा आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी याच्यावर ब्लॉग व्हिडिओ टाकतो। तर हे मित्रांनो किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन गेलोय आम्ही, आणि किल्ला खूपच असा उंच आहे, बघू शकता तुम्ही किल्ल्यावरती। तर संजू तात्या आहे का तयार किल्ल्यावर चढायला? तयार आहे ना, आहे का दम? तेव्हा आलोय मी। तर मित्रांनो किल्ल्यावरती आम्ही चढणार आणि जे काय आहे ते तुम्हाला सर्व दाखवणार, तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण वॉचिंग करा। मुल्हेर किल्ल्याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज आणि मोगलांमधील संघर्षात महत्त्वाचा आहे, जिथे तो मोगलांकडून जिंकून स्वराज्यात सामील झाला। नंतर 1818च्या इंग्रज मराठा युद्धात ब्रिटिशांनी ताब्यात घेतला आणि आज तो नाशिक जिल्ह्यातील एक ऐतिहासिक गिरिदुर्ग आहे, जो त्याच्या मजबूत तटबंदी, प्राचीन मंदिरे आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो, जिथे मोगल, मराठे आणि ब्रिटिश यांचा प्रभाव दिसतो। ऐतिहासिक पार्श्वभूमी 1. प्राचीन काळ। स्थानिक कथेनुसार पांडवांच्या काळात हा किल्ला मयूरध्वज आणि ताम्रध्वज या भावांच्या ताब्यात होता असे मानले जाते। 2. मराठ्यांचा काळ 1671 ते 1672। शिवाजी महाराजांनी 1671 मध्ये साल्हेर जिंकल्यानंतर फेब्रुवारी 1672 मध्ये मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याने मुल्हेरवर यशस्वी हल्ला करून तो मोगलांकडून जिंकला आणि बागलाण प्रदेश स्वराज्यात समाविष्ट केला। 3. मोगलांची सत्ता 1680 नंतर 1680 पर्यंत हा किल्ला पुन्हा मोगलांच्या ताब्यात गेला। त्यानंतर डेव्हिड, मनोहरदास गौड आणि बहरोज खान यांसारखे किल्लेदार येथे होते। 4. मराठ्यांचे पुनरागमन 1752। भालकीच्या तहानुसार 1752 मध्ये मुल्हेर आणि खानदेशाचा भाग मराठ्यांच्या नियंत्रणाखाली आला आणि त्र्यंबक गोविंद किल्लेदार झाले। 5. 1818चे युद्ध 1818च्या शेवटच्या इंग्रज मराठा युद्धात किल्लेदार रामचंद्र जनार्दन फडणीस यांनी जुलै 12 रोजी किल्ला इंग्रजांना शरण आणला। तेव्हा किल्ल्यावर फत्तेलष्कर, रामप्रसाद, शिवप्रसाद आणि मार्कंडे यांसारख्या तोफा होत्या, त्यापैकी काही तोफा नंतर वितळवल्या गेल्या। आणि 6. 1825चा उठाव 1825 मध्ये श्रीराम नावाच्या आदिवासी नेत्याने 800 बंडखोरांसह मुल्हेरवर हल्ला केला होता, परंतु लेफ्टनंट आउटरॅमने हा उठाव दडपला। अजूनही संपत नाहीये किल्ला। तर मित्रांनो किल्ल्याच्या सुरुवातीला 2 गेट बघितले होते, आणि हा तिसरा गेट बघा मित्रांनो, बघा सगळं पडत्या झडत्या अवस्थेत आहे, पण आहे सर्व दिसत आहे, सर्व हिस्ट्री दिसत आहे मित्रांनो। हा किल्ल्याचा तिसरा गेट, हे बघा बघा मित्रांनो, खूपच जुना आहे मित्रांनो, आणि खाली काम सुद्धा चालू आहे मित्रांनो, किल्ला रिपेअरिंगचा काम सुद्धा चालू आहे मित्रांनो। बघा सगळं पडत्या झडत्या अवस्थेत आहे, किती जुना असेल ते तर सांगता जमेल नाही, पण बघा तुम्ही आता बघा इकडे अजून एक वाट आहे, इकडे वरती जाण्याची वाट आहे, इकडे पण वाट आहे, इकडे पण एक वाट आहे, आणि इकडे पण एक वाट आहे। तर आपण पहिले इकडे जाऊया, चला। ओ तर मित्रांनो हा घर बघा तुम्ही, पुराना होता। तर मित्रांनो बघा खूपच पूर्वीचा फक्त आणि फक्त दगड कोरून घर बनवलेलं आहे मित्रांनो, दगड कोरून। विचार करा मित्रांनो, विचार करा मित्रांनो,
बघा मित्रांनो, ते झोपायला सुद्धा जागे आहे मित्रांनो. आणि इथे बघा किती वर्षापूर्वीचा घर असेल हा, इतक्या उंच जंगलावरती. तर मित्रांनो, हे घर तुम्हाला पण बघायला यायचं असेल तर मुल्लेर किल्ल्याला नक्कीच व्हिजिट करा तुम्ही. आणि बघा तुम्ही, पूर्वीच्या काळी लोक इथे राहायचे मित्रांनो. बघा किती पुराणा घर असेल हा. सर्व दगडामधून चिनी हातोडीने खंदून हा घर बनवलेला आहे मित्रांनो. बघा तुम्ही, विचार करण्यासारखी जागा आहे मित्रांनो. तर तुम्हाला जरी बघायचं असेल तर मुल्लेर किल्ल्याला नक्कीच व्हिजिट करा, नक्कीच या. आणि सर्व काही भारी बघायला भेटेल तुम्हाला. तर मित्रांनो, हा किल्ल्याचा 4था गेट बघू शकता तुम्ही. 4था गेट. आणि ही नक्षी बघू शकता मित्रांनो, किती सुंदर अशी आहे. बघा, किल्ल्याचा 4था गेट आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, किल्ल्याचा 5वा गेट. आणि हा मुख्य दरवाजा असेल. याच्याने डायरेक्ट आपण मेन किल्ल्यावरती एंटर करणार. आणि हा मुख्य दरवाजा असेल. तर चला मित्रांनो, बघा फक्त कशी कामगिरी केली आहे मित्रांनो. बघा, एक नंबर. बघा मित्रांनो, चल रे, चल ना. हा, भीती वाटते का? दम कुठे गेला? चल. अरे, त्या तिकडच्या साईडला जायचे आपल्याला. ते बघ, तिकडच्या साईडला जायचे. चल. कसं वाटते? पब्लिकला काय सांगणार? पब्लिकला हा, आपल्यासारखा कोणालाच नाही. चला. मित्रांनो, हे काय आहे बघा. जमेल का? तोंडावर पाय, तोंडावर. तर मित्रांनो, कातड्यात कोरलेल्या पायथुऱ्या बघा. तर मित्रांनो, हा एक गेट बघा. लास्ट गेट आहे मित्रांनो हा. हे बघा मित्रांनो. लेकिन एक सेकंड. संस्थाच्या हो, हे कुंड्यांचा काय इतिहास माहित आहे का? मग माहिती आहे. सांगा बरं.
राणी इथं आंघोळ करते बर का. इथे राणी करत होती का? आणि इथे राजा असं आहे का? मग त्या पूर्वीच्या गोष्टी मला माहिती सगळ्या. बरोबर आहे. इथे राणी आंघोळी करत असेल आणि ते राजा आंघोळी करत असेल. बस आणि बाकीचे लोक बाकीचे लोक मग आता पुढे पाहा लागत. चल चला बरं. आणि हे काय आहे समजा त्या ये तिखा कुटाणा ये हल्दी कुटाणा. मित्रांनो संजू तात्या सांगत आहे की म्हणे तिखं कुटायचं ये हल्दी आणि हल्दी कुटायचं. पण मला वाटतं की हे पूर्वीच्या काळात काही सैनिक लोक जखमी जर होत असेल ना, त्यांच्यासाठी जडीबुटी कुटण्यासाठी हे काहीतरी आहे. पण त्यांच्यासाठी जखम कुटण्यासाठी काहीतरी असेल. हे बघा हे इथं आहे ना दुसरी पडद्याला आंघोळीसाठी हे शेततलाव शेततलाव येणार. मग शेततलाव योजना केलेली आहे सरकारने. तर मित्रांनो किल्ला पूर्ण फिरला गेलेला आहे. तर आता आम्ही सुद्धा थकलो, मोबाईलची चार्जिंग सुद्धा संपायला आली मित्रांनो. त्यामुळे आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सपोर्ट दाखवा तुम्ही, लाईक कमेंट करा आणि यार सबस्क्राईब करा तुम्ही यार. कसं आम्ही थोडे न्यू क्रिएटर आहे, यूट्यूबवर थोडा सपोर्ट पाहिजे आम्हाला. संजू दादा सांग थोडं. सरप्राईज करायला पाहिजे. बरोबर आहे, सबस्क्राईब करायला पाहिजे. त्यामुळे काय बघत आहात सबस्क्राईब करा. असेच मजेदार व्हिडिओ टाकत राहणार मी. ओके, तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.